बोंदो अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी ईडी ऍक्शन मोडवर आलेली आहे. 70 कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं नाशिक कोर्टाकडे खरातचा ताबा देण्याची मागणी केलेली आहे. नाशिकमध्ये ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून नाशिक न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी देवकर यांनी खरातचा ताबा देण्याची ईडीची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आज ईडीचं पथक नाशिकमधून जाऊन खरातचा ताबा घेणार आहे. त्यानंतर खरातला पीएमपीएलए न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. बोंदो अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी ईडी ऍक्शन मोडवर आलेली आहे. 70 कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं नाशिक कोर्टाकडे खरातचा ताबा देण्याची विनंती केलेली होती, मागणी केलेली होती आणि ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ईडी खरातचा ताबा घेणार आहे. आणि या संदर्भात बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, खरातला आज पीएमपीएलए कोर्टामध्ये हजर केल्या जाणार आहे. ईडी त्याचा ताबा घेणार आहे. खरातच्या एकूणच आर्थिक व्यवहारांची चौकशी ही जवळजवळ ईडीने सबळ पुराव्यांपर्यंत तयार केलेली आहे आणि तोपर्यंत त्यामुळे आता पीएमपीएलए कोर्टाने जे प्रोडक्शन वॉरंट दिलेलं होतं त्याची मंजुरी दिली होती ते बजावण्याची वेळ आल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. एकूण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे हवाला व्यवहार आहेत ते यामधून झालेले आहेत. अनेक ठिकाणी काळ्या पैशाचे पांढरा पैसा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक नवीन पद्धत ही ईडीच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे याची संपूर्ण सखोल चौकशी करण्यासाठी ईडी आज खरातला नाशिकच्या कारागृहातून ताब्यात घेणार आहे. या प्रकरणामध्ये अनेक अधिकारी, अनेक आरटीओ अधिकारी, महसूल अधिकारी, काही राजकीय नेते आहेत आणि त्यांच्या खात्यातून अनेक पैसा वळवण्यात आलाय. त्यामुळे त्यांची नावं, त्यांचे व्यवहार कशासाठी केले हे जाणून घेण्यासाठी खराची चौकशी आवश्यक आहे. म्हणून आज ईडी त्यांचा ताबा घेते. नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.